नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी हर्षा अहमद म्हात्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण निघालो आहोत वीर जिजामाता उद्यान राणीचा बाग. इथे फुलांचा महोत्सव लागलेला आहे. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत. इथे टू व्हीलर तुम्ही जर घेऊन येणार असाल तर इथे पार्किंगची सुविधा आहे आणि पार्किंगचे फक्त 30 रुपयेच घेतात. इथे आहे भायखळा स्टेशन आणि भायखळा स्टेशनचा रस्ता ओलांडून आपण ह्याबद्दल आलो की 5 मिनिटं अगदी चालायचं आहे. आणि इथे आहे आपला वीर जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे राणीचा बाग. इथे आहे पुष्पोत्सव चालू झालेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित हा वर्ष 28वं वर्ष आहे मुंबई फ्लावर शो. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. हे बघा, मस्त असं फुलांनी सुस्वागतम असं नाव लिहिलेलं आहे. इथे सगळीकडे फुलंच फुलं असते. इथे छान अशी मस्त अशी मोठी रांगोळी पण काढलेली आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे फ्री आहे, तर तुम्ही नक्कीच भेट द्या. हा महोत्सव आहे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे आणि त्याचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. शाळेतील मुलं देखील आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. टीचर्स व्यवस्थित त्यांना घेऊन जात आहेत आतमध्ये हा आपला फुलांचा महोत्सव बघण्यासाठी. इथे पुढे आल्यानंतर मस्त असं सेल्फी पॉईंट आहे. मी पण लगेच माझा पण फोटो काढून घेतला छान. हो, एक नंबर. काय सजावट केले, अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. जबरदस्त, छानच. अप्रतिम असे विविध फुलांनी सजवलेली सजावट बघा, अतिशय सुंदर अशा पद्धतीने केलेली आहे. भारताचे राष्ट्रीय चलन, भारताचा रुपया, नॅशनल करन्सी ऑफ इंडिया. हे बघा, विविध प्रकारची अशी फुलं लावलेली आहेत. छानच सुंदर आणि फुलांनी सजवलेले आहे. भारताचे चलन देखील, भारतरत्न, भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न. आपल्या भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी. गंगा नदीचा देखावा देखील अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान असं आपल्या भारताचा अभिमान, आपला अभिमान, भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी अतिशय सुंदर प्रकारे बनवलेली आहे, खूपच सुंदर. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ.
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. बर्थडे मेरे मम्मी वाले मेरे बर्थडे पीछे रे अच्छा लगा रे फोटो भी दिख जाएंगे ऐसा लग रहा है दिखते नहीं
इथे पाहू शकता चक्क कुंड्यांमध्ये दुधी लावलेला आहे. हा बघा दुधी भोपळा आणि किती छान झालेला आहे, वाढलेत पण मस्त. आणि इथे आहे आपला भोपळा पंपकिन. हे बघा इथे दाखवते तुम्हाला. हा बघा हा भोपळा आहे आणि कुंडीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या असे बांबूच्या काठ्या वगैरे लावून छान केलेला आहे. तुम्ही पाहा ही भोपळ्याची फुलं आहेत. ही बघा भोपळ्याची फुलं पण तुम्हाला पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर इथे शिराळी आहेत. हे बघा मस्त अशी घोसाळी पण आहेत इथे. इथे आहेत काकडी. काकड्या पण छान अशा वाढल्यात बघा, बघू शकता तुम्ही. पुढे इथे कारले आहेत. हे बघा छोटे छोटे कारले पण आलेले आहेत झाडावरती, पाहू शकता. मस्त असे कारले आले आहेत झाडावरती छान असे. इकडे पापडी, घेवडा. हे बघा इथे पुढे इथे घेवडा पण आहे. हा बघा मस्त झालं ना घेवडा पण छान. हे बघा वालाच्या शेंगा. ओ हो क्या बात आहे, मस्त ना, छानच झाल्यात. हो 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 किती मस्त. टॅमॅटो बघा केवढे लागलेत, भरपूर असे टॅमॅटो लागलेत आणि कुंडीमध्ये आहेत ते पण बघा व्यवस्थित काठ्या बिठ्या लावून. इथे वांगी आहेत मस्त, टॅमॅटो, वांगी, जबरदस्त, खरंच खूपच छान. हे बघा इथे मोठा काळा वांगा आहे मस्त. हे बघा झाड किती छोटे आहे आणि भेंडी आली त्या झाडांना देखील. हे आळकोळचे कांदे लावले आहेत. हे बघा इथे आळकोळ आहे, इथे मुळा, पाहू शकता. मस्त मस्त भाजी. इथे चवळीची भाजी आहे, पालक आहे, मेथी आहे, लाल माठ आणि पुढे आहे कोथिंबीर. इथे फ्लावर, कोबी. हे पहा इथे देखील सगळ्या भाज्यांची नावं दिलेली आहेत. हे बघा कुंडीत वाढलेला कसा चिक्कूचं झाड आणि त्याला चिक्कू पण केवढे आलेत पाहू शकता. बापरे. हे आहे लिंबूचं झाड. आणि इथे फणसाच्या झाडाला फणस देखील आला. हे बघा आंब्याच्या झाडावर छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत. हे पण चिक्कूचं झाड आहे, तिथे पण आलेले आहे. लिंबाचं हे कर. इडलिंबू आहे ना हे, आपण लिंबाचं इडलिंबू म्हणतो ना आपण. हे आहे रामफळ, रामफळाचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे, पेरूला पण फुलं आलेत आणि छोटे छोटेसे पेरू आलेले आहेत. हे आंब्याचे झाड आहेत, मोहर पण आलेले आहे याला. हे बघा पुन्हा चिकूचं झाड आहे, इकडे केळीचं झाड आहे. सगळी झाडं इथे लावलेली आहेत आणि सगळ्यांची माहिती, सगळ्यांची नावं सगळी दिलेली आहेत त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या कुंडीमध्ये आहेत, तिथे ड्रममध्ये लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही. इथे पाहू शकता गुलाबाची फुलं किती आहेत, वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत. बघा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत गुलाबाची फुलं.
इथून चालू होते आपलं आयुर्वेदिक झाडं. इथे आहे सगळ्या म्हणजे कोरफडपासून सगळ्या ज्या वनस्पती औषधी आहेत त्याच्या, आणि त्याचा काय उपयोग होतो ते पण कशावरती आहे ते देखील दिलेलं आहे. पूर्ण माहिती आहे त्याची. आणि इथे ना झाडं लावण्यासाठी म्हणजे बी याच्यामध्ये आपण बी ठेवू शकतो, छोटे छोटे रोपं लावू शकतो. इथून ना सगळं म्हणजे झाडं लावण्यासाठी नर्सरी वगैरे सगळं आहे. इथे कुंड्या आहेत आणि दादा व्यवस्थित समजावून सांगता. इथे पण पॉट दिल्याने प्रत्येकाची वस्तूवरती प्रत्येकाची किंमत लिहिलेली आहे. इथे छान असे स्टॉल्स आहेत. तिथे कुंड्यापासून सगळं हे बघा, हे पण मातीचंच आहे बनवलेलं. छान छान झाडं आहेत. इकडे नर्सरी आहे सगळे, तुम्ही जाऊन झाडं तुम्ही तिथे विकत घेऊ शकतो आपण.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राणीच्या बागेमध्ये फुलांचा महोत्सव लागलेला आहे, पण मित्रांनो गरज असते ती आपल्याला जवळून अनुभवण्याची, तर नक्कीच भेट द्या. फुलांचा महोत्सव अतिशय सुंदर आहे, तर तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.